नमस्कार. का तोंड का वाकडं केलेला? तर आज आम्ही घेऊन आलो आहे मथुरा. ह्याच्या आधीची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल आणि नसेल बघितली तर लवकर बघा. तिथे आम्ही उज्जैनची ट्रिप कव्हर केलेली आहे विथ डिटेल्स, सगळे डिटेल, बजेट बिजेट. आणि आता आम्ही करणार आहे मथुरा वृंदावनचं. तर बघत राहा. ह्या ह्याच्यात पण आम्ही किती खर्च केला, कुठे कुठे राहिलो, कसे आणि कसा स्कॅम झाला आमच्यासोबत. येस, मथुरा स्कॅम नाही, सॉरी, गोकुल स्कॅम. सो तुम्ही वाचा, तुमच्याकडनं तुमच्यासोबत हा झाला नाही पाहिजे. सो बघा, आहे डे 1 इन मथुरा. तर आम्ही मथुरेमध्ये होतो 2 नाईट्स. ऍक्च्युअल मध्ये 1 नाईट होतो. 1 नाईट आमचा गेला ट्रेन मध्ये. तर आमची ट्रेन होती फ्रॉम बँड्रा टू कानपूर आणि त्याच्यामध्ये आम्ही कानपूरची तिकीट काढली बिकॉज ती काढल्यानंतर आम्हाला मिळाली. सो मथुरेला आम्ही उतरलो. ट्रेनचा टायमिंग होता 5:10. आय थिंक उज्जैनसाठी पण 5:10च होता टाइम. सो मॉर्निंग 5:10. हा, आमचा होता जाताना 3rd क्लास AC. सो थर्ड एसी थर्ड क्लास एसी. छान ट्रेन होती आणि आमचा टोटल 4 लोक गेलेलो. तिकीट होतं 7,000. सो पर पर्सन होतं 1,700 रुपये ट्रेनचे. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मथुरेला रात्री, सेम डे, रात्री 11:30 वाजता. सो 11ला पोहोचल्यानंतर तिकडे बाहेर लगेचच ऑटो बिटो सगळे अवेलेबल आहेत. काही शोधायची वगैरे गरज लागणार नाही. ऑटो पकडून आम्ही फक्त त्या एका नाईट साठी, म्हणजे 11:30 रात्री पोहोचलो. त्या दिवसाचा अख्खा तो दिवस फक्त तिथल्यासाठी अख्खी ती रात्र स्पेंड करायला आम्ही मथुरेमध्ये जे जन्मभूमी आहे त्याच्या बाजूलाच, इनफॅक्ट जन्मभूमीवरतीच हॉटेल बुक केलेलं राधे श्याम म्हणून, ज्याचं कॉस्ट होतं 1,000 रुपीज. सो त्याच्यामध्ये आम्ही 4 लोक झोपलेलो. खूप स्पेशियस होता, गरम पाणी वगैरे सगळं अवेलेबल होतं. एकदम बोलतात ना 3 स्टार टाईप हॉटेल होतं. 3 पण नाही म्हणता येणार, ते असं होमस्टे टाईप होतं, बट ओके होतं. आम्हाला फक्त झोपायचं होतं आणि आंघोळ करायची होती. तर आम्ही तिकडे 11:30-12 पर्यंत सेटल झालो. 12ला आम्ही झोपलो. उठलो आम्ही 4 वाजता सकाळी, कारण की 5 वाजता जन्मभूमी चालू होते. आमच्याकडे फक्त 1 रात्र बाकी होती, म्हणून आम्हाला सगळं कव्हर करायचं होतं. 4ला उठून आंघोळ बिंघोळ करून आम्ही सकाळ गेलो जन्मभूमीवरती. आणि जन्मभूमी म्हणजे काय, हे आमचं हॉटेल, हे जन्मभूमी पाटी, एवढंच. 1 मिनिट वॉकिंग वर जन्मभूमी होती. सो ते राधेश्याम, मी हॉटेलचं लिंक वगैरे टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये. तिकडनं आम्ही सकाळी उठल्या म्हणजे मला ऑटोचं झंझट नाही पडलं. तर थँक्स टू मी असे हॉटेल शोधून काढते. आयटनरी आमचं इझी करते मी खरं. तर वॉकिंग आम्ही जन्मभूमीवरती गेलो. तर तिथे बाजूला एक मंदिर होतं. सगळे तिकडे कृष्णाचेच मंदिर आहे. तर तिकडे आरती चालू होती आणि आरती नव्हती, सगळे नाचत होते. एवढं सुंदर बाई, एवढी. आणि कुत्र्याला कपडे घातलेले आणि आतमध्ये फिरतोय कुत्रा. फक्त कुत्र्यांना कपडे नाही, तिकडे मूर्त्यांना पण स्वेटर वगैरे घातलेले. तो कुत्रा मस्त इकडे तिकडे पळतो. कोणाला काय पडली नाही, सगळे आरतीमध्ये नाचतात, आरती करतायत, गातायत, गाणी गातायत कृष्णाची. बायका, म्हाताऱ्या बायका, म्हातारी माणसं. सगळ्यांना प्रसाद म्हणून पेठे देत होते. तो पेठा इतका सही ना, मथुरेला गेला तर तिकडच्या पेठे. आणि तिथे कसं करतात, लोक जे येत आहेत दर्शनाला तेच घरातून प्रसाद घेऊन आणतात बनवून, आणि ते वाटत असतात तिथे. खूप मला आवडलं ते सिस्टम तिकडचं. त्याच्यानंतर मग 5-5:30 वाजता ना हे ओपन झालं कृष्ण जन्मभूमी ऍक्च्युअल. आणि ते कसं आहे, त्याने हे कृष्ण जन्मभूमी आणि इथे ते मंदिर आहे छोटं, जिथे ते नाच गाणं चालू होतं. तोपर्यंत चालू होतं, आम्ही त्या मंदिरात गेलो. आणि इथे प्रॉपर सिक्युरिटी, प्रॉपर गार्ड वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मिलिटरी वाले हर 5 पावलांवरती एक मिलिटरी मॅन गन घेऊन उभा असतो. प्रॉपर तिथे सिक्युरिटी असतं, म्हणून त्याचं टायमिंग जरा आहे. फोन अलाउड नाही बाहेर. 2 रुपये पर फोनच्या किमतीवरती तिकडे एंट्री फ्री होती. फक्त ते फोनचे, आणि सेफ होतं एकदम. सेफ. तर ते चेकिंग एकदम प्रॉपर करतात, सगळे हात घालून बिलून. मला तर असं हलवलं त्यांनी. तर फोन वगैरे तिकडे अलाउड नाहीये. तर आम्ही आत गेलो. ते आत खूप मोठं आहे. तू डिस्क्राईब करता. खूप मोठं मंदिर. एंट्री मारली की खूप जागा आहे जायला, अशी फिरायला खूप जागा आहे. आणि खूप वेगळे छोटे छोटे मंदिर आहेत आतमध्ये. असं नाही की एकच मंदिर कृष्ण जन्मभूमी म्हणून. तिथे कृष्ण कारावास पण आहे, कारण ऍक्च्युअल जन्म त्याचा कारावास मध्ये झालेला. कृष्ण कारावास नाही, सॉरी, कंस कारावास. तर त्या कारावाससाठी एक वेगळी एंट्री आहे. एक मंदिर आहे जिथे त्यांनी मूर्ती व्यवस्थित लावलेली आहे. दुर्गाचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, भरपूर मंदिर आहेत. नंतर आम्ही असं ठरवलेलं की आम्ही द्वारकाधीश जाणार. पण द्वारकाधीशला आम्ही गेलो. तिकडे आम्ही आय थिंक 5 मिनिटावरतीच आहे ऑटो केली. ऑटो मध्ये पण पर पर्सन 20
to 10 रुपीज असं तिकडे चार्जेस आहे, ह्याच्यावरती देऊ नका. मग आम्ही द्वारकाधीश गेलो सेम टाइमला, बिकॉज तिकडे कसं माहितीये शार्प टाइम्सला टेम्पल ओपन होतात आणि शार्प टाइमला टेम्पल क्लोज होतात. 12ला सगळे टेम्पल बंद. सो तुमच्याकडे फक्त सकाळचा 8 ते 12चा आहे सगळं फिरायला. त्याच्यानंतर एकही मंदिर ओपन नाही. म्हणजे त्यांच्यानंतर चालू होतात, पण आम्हाला खूप घाई होती. 4च्या नंतर चालू होतात आणि आम्हाला खूप घाई होती. आमच्याकडे जास्त वेळ नव्हता. एकच ती रात्र होती. आता जो दिवस आमचा चालू आहे ती एकच रात्र होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हे करणार. मग आम्ही द्वारकाधीशला गेलो, तिकडे पण छान दर्शन झालं. तर तिकडे यमुना घाट आहे, तिकडे गेलो आम्ही. मग तिकडे आम्ही कचोरी खाल्ली, सगळं छान होतं. मला कचोरी ओके वाटली, बिकॉज ते लोक खूप ना हिंग टाकतात त्यात. ते वातावरणामुळे कदाचित टाकत असतील, पण टाकतात ते लोक. तर यमुना घाट वगैरे केलं. फक्त मला एक आहे की जेवढं उज्जैन एक क्लीन सिटी आहे ना, तेवढं मला मथुरा आणि वृंदावन नाही वाटलं. बिकॉज ऑफ लोक. मंदिरं खूप छान होती, सगळं वाईब छान होतं, वातावरण छान होतं, पण सगळे लोक असं इकडे तिकडे थुकत, तिकडे सवय होती लोकांना. आय डोंट नो, पण मला ते खूप असं कसं तरी वाटत होतं. बिकॉज एक तर चप्पल काढून जाऊ शकत नाही, एवढं घाणेरडे ते स्ट्रीट्स होते. म्हणजे असं नाही की कचरा कोणीतरी रॅपर खाऊन टाकलं, सगळीकडे थुकलेलं. मला जरा पण नाही आवडलं. तर ऑपोजिट टू उज्जैन. ऑपोजिट टू उज्जैन होता. तर मी काही जास्त बोलणार नाही. तर ते होतं, सो मी चप्पल काढणं अवॉइड करत होती. मी मंदिराच्या इकडे पोहोचल्यानंतर एक्झॅक्ट बाहेर माझी चप्पल हरवली तरी चालेल, एक्झॅक्ट बाहेर चप्पल काढून डायरेक्ट मंदिराच्या जिन्यावरती पाय ठेवायची मी. सो आणि लोक 1-2 किलोमीटर लांब चप्पल काढायची आणि तिकडनं चालत. मी करूच शकत नाही. आम्ही नाही. हे झाल्यानंतर आम्ही गेलो गोकुळला. आणि ह्या टाइमात आम्ही काय केलेलं माहितीये, सकाळी जो आम्ही ऑटोवाला पकडला द्वारकाधीशला जायला, त्याला सांगितलं की आम्हाला गोकुळ पण जायचं, तुम्ही कराल का तसं. वृंदावन पण जायचं होतं, म्हणून आम्ही तो पकडून ठेवलेला. त्याला सांगितलं की आम्ही असं करू, परत तुम्हाला बोलू फोन करून. मग त्यांनी आमच्या 4 लोकांचे 700 रुपये घेतले, सगळीकडे फिरवायचे. सो इकडनं मग आम्ही गोकुळला गेलो. गोकुळमध्ये आम्हाला पोचायला लागलं समथिंग 30 मिनिट्स लागले. गोकुळ जवळच होतं. तर मथुरेवरनं गोकुळ जवळ आहे. जर वृंदावनवरनं तुम्हाला गोकुळ करायचं असेल थोडंसं लांब आहे. मथुराचं सेंटर पकडा तुम्ही. मथुराचं सेंटर आहे. तर मथुरेवरनं आम्ही गोकुळ गेलो. गोकुळवरती आम्हाला ऑटोवाला बोलला की इकडे तुम्ही हा घ्या, गाईड घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल सगळं काय आहे. गाईड खूप चांगला होता. गाईडनं आम्हाला असं ब्रेन वॉश करत होता की इकडे लोकांनी खूप खुलून पैसे दिले पाहिजे आणि मग पैसे दिल्यानंतर नाराजगी नाही दाखवली पाहिजे, मग तो भोग नाही चढत. म्हणजे ऍक्च्युअली तो स्कॅम होता. त्या रिक्षावाल्याने पण आम्हाला आता फसवलं असतं तसं बघितलं तर, की तू उधर जाऊ मैं तुमको एक आदमी. तो मग त्यांनी एका माणसाला बोलवलं गाईडला, कारण त्याचं पण कमिशन असणार. मग तो गाईड आम्हाला घेऊन गेला प्रॉपर एक जागा. तरी जागा सगळ्या दाखवल्या नाही, असं नाही की इकडे पहिले शंकर आलेले जेव्हा बघायला की मला दर्शन घ्यायचंय कृष्णाचं बघायला, ते सगळ्या जागा वगैरे दाखवल्या. ते वेल एक तो पण दाखवला. ऍक्च्युअली तिकडे ना कृष्णाचं घर आहे, यशोदाधाम. यशोदाधाम. तर ते सगळं त्यांनी दाखवलं, पण ह्या सगळ्याचा स्कॅम ही आता ती सांगते. सो ते लोकांना स्टोरी तो फिरवता आपल्याला अशी स्टोरी नरेट करतो ना, असं ब्रेन वॉश करतो की तिथे जाऊन जेव्हा ते पैसे मागतील तर आपण दिलेच पाहिजे. आणि आपण समोर बसलोय, आपण नाही कसं बोलणार पैशाला डायरेक्ट, थोडंसं असं हेजिटेट करतो आपण. हे फर्स्ट टाइम होतं म्हणून आम्ही हेजिटेट केलं. आणि मला एक गोष्ट नाही आवडली तिकडची इन जनरल, मथुरा गोकुळ, मथुरा नाही गोकुळचं, की आम्ही बसलोय समोर. इथे जसं माझा फोन आहे इथे ठेवलाय, तिथे समोर त्यांची मूर्ती आहे. आता ते मूर्तीचं हे नव्हतं, पण ते एरिया आहे जिथे लहानपणी कृष्ण आलेला, आणि समोर त्यांनी मूर्ती बनवून ठेवली. पण ते लोक पडदा लावून ठेवतात सगळ्याच्या इथे, आणि जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत हात पण नाही लावून देत, दर्शन पण देत नाही ते. मला खूप डोकं सटकलेलं. तो ना बोलत होता की पाळणा झुलवायचा होता, तर हे तुम्हाला हे करायला मिळणार, पण इकडे जर तुम्ही एवढं दान केलं तर तुम्हाला कुठल्याच मंदिरात दान करावं लागणार नाही. आम्ही इथे एवढ्या मंदिरामध्ये आम्ही भोग लावू तुमच्या पैशांनी, हे ते. तर मला असं, आणि मला इरिटेट, आणि यश सगळ्याला, कारण की एक असं होतं, स्वभाव असतो. मला असं आतून राग येत होता, मी मंदिरात होती ते सेम, म्हणून मी पण काय बोललो नाही. मी बोललो ठीक आहे, चल फर्स्ट टाइम आलोय म्हणून. आणि मग ना जर आपण पैसे नाही काढले ना तर ते असं एकदम असं हात मत लगाव असं बिहेवियर होता त्यांचा. आम्ही दिले तेव्हा स्टार्टिंग प्राइसच 1300 होती. 1300 पासून भोग यांचे चालू होत होते. तर आम्ही विचार केला की
म्हणजे त्या मोमेंटला मला कळालंच नाही, आम्ही 1300 दिले. त्याच्यानंतर तो आम्हाला बोलायला की आता कुठल्याच मंदिरांना द्यावे लागणार. त्या गोकुळ त्या एरियामध्ये ना अजून 4-5 मंदिरं होती. आणि हे कसं तो गाईड फिरवतोय, तो सगळ्या मंदिरांकडे घेऊन जातो आणि प्रत्येक मंदिरात एक पुजारी आहे जो हे सगळे मागतोय पैसे. सगळे पुजारी पैसे मागतायत. तर आम्ही अजून 2 पुजारींना ना 50-50 रुपये दिले. आमच्याकडे कॅश पण अशी एवढी नव्हती. आणि नंतर परत दुसरीकडे गेलो ना, मी यशला बोलले आता द्यायचेच नाही म्हणजे नाही. एवढे ते लोक स्कॅमर आहेत ना. आणि ते मग दर्शनच नाही देणार, पडदा लावून ठेवतात, पडदा उघडणारच नाही. मग असं होतं की आम्ही गेलो गोकुळला या ह्याच्याने की आम्हाला घर बघायचं, तर घर छान बघायला मिळालं. पण याच्यामुळे या स्कॅममुळे त्या लोकांनी जे केलंय त्याच्यामुळे आमचा एक्सपिरियन्स थोडा तो गोकुळचा खराब होता. मथुरा एकदम ऑपोजिट. मथुराची लोक कुठेच पैसे नाही मागितले, काय नाही, फालतू पैसे नाही तिथे. पण गोकुळ एकदम पूर्ण स्कॅम होतं. तुम्ही तिकडे नाही गेलात तरी चालेल, तुम्ही तिकडे जा, पण तिकडे गाईड घेण्याची गरज नाही. तुम्ही कोणाला तरी घेतलं ना तर तुम्हाला कुठल्या घरात जायचं तेच कळणार नाही. पण तुम्ही विचार जर एखादा माणूस कोण चांगला असेल त्यांनी सांगून टाकलं की हाय आता मी नेक्स्ट टाइम जर गेलो तर मला माहिती कुठे जायचंय, म्हणून मी कोणता गाईड नाही घेणार. तर जायचं, दर्शन पण घ्यायचं, तर बसायचं नाही मिळालं नका घेऊ, काय गरज नाही. तुम्ही तिथपर्यंत जाऊन आले, खूप मोठी मंदिर आहेत तिकडे ना. उज्जैन मध्ये ना कम्पॅरेटिव्हली खूप सेफ सिटी वाटते. मथुरेला ना खूप चोरी होते. म्हणजे सगळीकडे आम्हाला एवढं असं पकडून राहायला की फोन नाही सोडायचंय, वॉलेट नाही सोडायचं सगळीकडे. आणि आम्हाला दुकानदार पण सांगत होते की इथे खूप आपले चोरी होतात. आणि यशने वॉलेट हरवलेलं ते बघायचं असेल तर तुमचा मथुरेचा ब्लॉग बघा. तर खूप चोरी होते तिकडे. तुम्हाला जर जायचं असेल तर बी सेफ. कॅश वगैरे म्हणजे खूप पॉकेट मार आहे तिकडे. पॉकेट मार जरी नसलं तरी हे असे स्कॅमर्स आहेत जे दर्शनच देत नाही, डायरेक्ट तुमच्या पाकिटातून मागून पैसे घेतात. आणि तिकडे माकडं खूप आहे. जेवढी मुंबईमध्ये कुत्रे आहेत ना तिकडे तेवढे माकडं आहेत. म्हणजे सिटीमध्ये पण माकडं आहेत खूप, म्हणजे खूप प्रमाणात माकडं आहेत तिकडे. ते तो गोकुळ झालं. गोकुळ नंतर आम्ही गेलो वृंदावनला सेम डे. गोकुळवरनं आम्ही घरी गेलो, थोडे फ्रेश वगैरे झालो. रिक्षावाल्याला सांगून ठेवलं की आता आम्हाला परत जायचं तर तुम्ही थांबा. घरी गेलो, फ्रेश झालो, सामान घेतलं, कारण हा लास्ट टाइम होता आमचा मथुरेमधला. राधेश्यामला हॉटेलमधून आम्ही सामान घेतलं, रिक्षात भरलं आणि वृंदावन द्वारका कुंज. कारण की 12 वाजलेले, 12 ते 4 सगळे मंदिर एनिवेज बंद होते. सो आम्ही कुठे दर्शन घेऊ शकत नाही. तर 12:30ला आम्ही निघालो वृंदावनसाठी. 1ला पोहोचलो. वृंदावन मथुरेपासून वृंदावन असं 30 मिनिटं 25 मिनिट्स वगैरेच आहे. वृंदावनला हॉटेलमध्ये चेक इन केलं. त्या हॉटेलचं नाव होतं द्वारका कुंज. ते एक धर्मशाला होती जी खूप छान होती. 4.5 स्टार सारखं हॉटेल होतं. तर तिकडे जाऊन आम्ही लंच. त्याचं नाव काहीतरी एक स्पेसिफिक होतं जे ऑटोवाल्यांना ते त्या नावाने ओळखत होते त्या हॉटेलला. ती सिरीज आहे ना, त्याच मला आठवत नाही. भाभीजी, ते काय भाभीजी नाही रे, मिर्झापूर हवेली असं काहीतरी आहे. मिर्झापूर वाली धर्मशाला. हा, ते सांगितलं की ऑटोवाले तिकडे पोहोचवतात आपल्याला. सो तिकडे आम्ही मग लंच केलं. त्या हॉटेलमध्येच कॅफे पण आहे, हॉटेल पण आहे. आणि त्या हॉटेल मला जेवण छान होतं, एकदम घरगुती होतं. तर तिकडे खाल्लं. मग हॉटेलमध्ये आम्ही ना लिटरली 2 तास आराम केला. आणि मग 4 वाजता आम्ही 4 पण नाही, आम्ही 5ला निघालो. 5ला निघालो आम्ही प्रेम मंदिरसाठी. तर तेव्हा आम्ही रात्री कव्हर करणार होतो प्रेम मंदिर आणि इस्कॉन टेम्पल. आणि प्रेम मंदिरचं काय ते लाइटिंगचा काहीतरी शो असतो रात्री. म्हणून आम्ही विचार केला की आपण संध्याकाळी जाऊया, लाइटिंग वगैरे बघूया प्रेम मंदिरचं. जशी आम्ही प्रेम मंदिरला पोहोचलो ऑटोनी, एवढी गर्दी, एवढी म्हणजे एकदम म्हणजे विचारू नका. आणि प्रेम मंदिर छोटं मंदिर नाही अजिबात, खूप मोठं मंदिर आहे. म्हणजे असं मी गर्दी का सांगतो, ते एंट्री 4-5 गेटच आहेत एंट्रीचे, छोटे छोटे, म्हणजे ते पी पी वाजणारे बोलतोय गेट. तर त्याच्यातून जाण्यासाठी एवढी गर्दी अशी हे होते. कसं माहितीये का, एका टाइमला असं वाटत होतं मला की 20,000 लोक असतील तिकडे, असं बघून वाटत होतं. असतील पण त्याहून जास्त असतील. पण तो वृंदावनचा जो एरिया तो खूप छान आहे रात्री फिरायला. तिकडे खायला वगैरे मस्त असं होतं. तिकडचे रताळे ट्राय करा, खूप टेस्टी लागतात, वेगळेच लागतात मुंबईपेक्षा. सो ते रताळे वगैरे, तिकडे जेवण, तिकडे भरपूर छान छान हॉटेल्स आहेत. तिकडे एक पिझ्झा म्हणून एक रेस्टॉरंट आहे. तिकडचा पिझ्झा आतापर्यंत जे आम्हाला खूप एक्सपेक्टेड नव्हतं की एवढा चांगला असेल. खूप असं सरप्राईज होतं आमच्याकडे की वाव छान आहे. तर आणि मथुरा थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे उज्जैनपेक्षा, थोडंसं म्हणजे 20-40, कारण ते कमर्शियलायझेशन मुळे थोडंसं झालं. आणि मथुरेमध्ये ना सगळ्या
ह्याचं म्हणजे गर्दी एवढी आहे ना की मॅनेजमेंट थोडीशी कमी आहे. पण मी मॅनेजमेंटला चुकीचं नाही ठरवलं ना, तिकडे गर्दीच खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला टायमिंगने बघावं लागेल. तर आम्ही स्किप केलं. आम्ही विचार केला जाऊ दे, लाइटिंग साठी मी एवढ्या गर्दीत नाही जाणार, जेव्हा मला माहिती इकडे चोरीमार भरपूर होते. सो आम्ही त्या स्किप केलं. तिकडनं मग निघालो आणि त्याच्याच वॉकिंग डिस्टन्सने दुसऱ्या साईडला इस्कॉन टेम्पल आहे. तर इस्कॉन टेम्पल मध्ये गेलो, तिकडे गर्दी होती. तुम्ही रील वगैरे भरपूर बघितले असतील की नाचतायत. पण इस्कॉन टेम्पल मध्ये ना मागून एंट्री करा, पुढून एंट्री केल्यावर इतकी गर्दी होती, मागून झिरो. आम्ही डायरेक्ट गेट वर. आणि आम्हाला हे फुलवाल्याने सांगितलं, तो आम्ही फुल घेतलं तर तो बोलला एक काम कीजिए पीछे से जाइए. आणि आम्ही मागून गेलो, काही गर्दी नाही, डायरेक्ट एंट्री. आणि तिकडे प्रॉपर चप्पल स्टँड आहे, तिकडे चप्पल ठेवली व्यवस्थित. इस्कॉन खूप छान आहे फिरायला वगैरे, तिकडे मस्त वाईब होती. आज सगळे नाचत होते. आणि तिथे आतमध्ये बुक स्टोअर्स पण आहेत. तिथे आतमध्ये मिठाईचे आणि याचे दुकान आहेत, जिथे आम्ही श्रीखंड खाल्लं, जे एवढं छान होतं. मला खूप आवडलं. वेगळं होतं आपल्या इथे मिळतं त्याच्यापेक्षा, पॅकेट पेक्षा खूप वेगळं होतं. प्रेम मंदिर आणि इस्कॉनच्या मध्ये असे खूप रेस्टॉरंट आणि गाड्या आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता, कपडे घेऊ शकता. तर आम्ही तिथे हल्दीराम मध्येच बसलेलो आपण. हल्दीराम मध्ये आम्ही बसलो. मग तिकडे थोडंसं खाल्लं, सगळीकडे थोडं थोडं खात आलो. आणि मग तो झाला दिवस एंड. परत आम्ही हॉटेलवरती गेलो, झोपलो. आणि सेकंड डे ला आम्ही लवकर उठलो. लवकर उठून आम्हाला जायचं होतं बाके बिहारीला खूप गर्दी होते. आणि अगेन माझं भांडण झालं. ही भांडते. आम्ही काय आता बाकी बिहारीचं पण कसं आहे ना, तिथे 2-3 एंट्री आहेत, जे पॅसेज टाइप एंट्री आहेत मंदिराला जायला. लालबागला गर्दी असेल ना, त्याहून 3 पट जास्त गर्दी होती तिकडे. आणि तिथे काय केलं, चप्पल आम्ही विचार करतो की आता माहित नाही ना, आम्ही गेट मधून एंट्री मारली, पण हे मंदिर नाही, हे एंट्री आहे पण हे मंदिर नव्हतं. तर आम्ही चप्पल नाही काढली, कारण एकतर ते खाली सगळं घाण, मग ते आम्ही नाही काढली चप्पल. तर जेव्हा मंदिर दिसलं आम्हाला समोर, कुत्रे हगलेले असतील तरी ठीक आहे, आपण असं उडी मारून जाऊ. सगळीकडे थुकलेले, मला इतकं किळस येत होता तिकडे रस्त्यांवरती. आणि इकडचं पण स्कॅम नीट आहे का तुम्ही. आम्ही चप्पल नाही काढली, आम्ही मंदिरापर्यंत थांबलो. जेव्हा आम्हाला समोर मंदिर दिसलं, बाजूला ते मिठाईवाला होता, तर आम्ही बोललो की आता इथे काढूया. आम्हाला मंदिर नाही दिसत होतं ना, तोपर्यंत आम्ही चप्पल काढत. आणि तुम्हाला माहिती आहे, एक पॉइंट असा आलेला की मी विचार केलेला की माझ्या शॉल मध्ये चप्पल गुंडाळून अशी घेऊन जाईल, पण मी काढणार नाही माझी चप्पल बाहेर. पण मग नंतर ना बाहेर एक मिठाईवाला होता, तो तिकडे सगळे चप्पल, मी विचार केला तिकडे काढते. आणि मी त्याला बोलली निकालू क्या यहाँ पे चप्पल. तो बोला की पहिले मिठाई लो. नाही, तो बोलला हा निकालो ना. आणि मग नंतर आम्ही काढली, बोलतो अभी मिठाई लेना पडेगा. आणि तो आम्हाला मिठाई, आणि मी त्याला चांगल्या ह्याच्यात बोलली की हम आके लेते, कारण की एवढ्या गर्दीमध्ये मिठाई आणि घ्यायचीच होती आम्हाला, घ्यायचीच होती आम्हाला. तर मी त्याला बोलली की हम लोग आके लेते. तर तो बोला की नाही चप्पल लेके जाओ. आणि एकदम रूड ह्याच्यामध्ये, खूप रूड मध्ये बोलला. आम्ही तरी ऐकलो असतो की हा ठीक आहे, ले लेते, चाय पैसा देखील जाते, कारण समजू शकतो की हा तुम्ही याल आणि चप्पल अशीच घेऊन जाल आणि मिठाई घेणार नाही. पण त्याचं बोलणं एवढं रूड होतं आणि एवढं हे होतं ना, तर ही भडकलीच, डायरेक्ट किंचाळायला लागली तिकडे. तिथे बोलते की नाही देने का मेरे को तुमसे, प्रसाद भी नहीं लेगा, चप्पल भी नहीं रखना. शेवटी तो हारला, तो बोलला रख के जाओ, जान दो, छोड़ो, रख के नाही. तो नाही बोलला, त्याचे पप्पा आले बाजूला. त्याचे पप्पा बोलले की अरे सॉरी रखो चप्पल. पण तो ऍटिट्यूड मध्ये, मी बोलले की या माणसाकडे ठेवायचंच नाही. आणि त्याला सुनवते, बोलते तुमको शर्म आता है क्या, इधर भगवान के दरवाजे पे तुम ये कर रहे हो, वो कर रहा. बाप रे, मी बोललो भाई. मग तिकडनं आम्ही पुढे ना हार घ्यायचा होता. मग हारवाला बोलला त्याच्याच बाजूला इधर रखतो आप. आणि हा पण स्कॅम आहे, चांगला होता, पण स्कॅमच आहे. काय सांगतो, आता हे एंट्री आहे जिथे हे सगळं स्कॅम नाहीये, ते चुकीचं त्यांनी बनवलं नाही. ते लोक लक्ष पण नसतील दिले, तर मग तो स्कॅमच झाला. तेच चपलानंतर विकते. आता एक बॅरिगेट आहे, इथून एंट्री आहे आणि दुसरीकडनं एक्झिट आहे, आणि मध्ये बॅरिगेट आहे. आणि आम्ही इथून जातोय, इथे फुलवाला होता, तर आम्ही फुलवाल्याकडे चपला काढल्या, फुलं घेतली, चपला काढल्या, आत गेलो, दुसरीकडनं एक्झिट आहे. आणि परत तुम्ही त्या रस्त्यावर येणारच नाही. आणि एक याच्यात स्कॅम का सांगतोय, अख्ख्या या रस्त्यावर ना 5-10 मिनिटाचा हा रस्ता आहे चालण्याचा. तर त्या रस्त्यावर भरपूर दुकानं, जिथे तुम्ही मिठाई घेऊन तिथे चप्पल ठेवून जाल, मिठाई घ्या, चप्पल ठेवून जा. आणि तुम्ही मिठाई घ्याल, चप्पल ठेवून जाल, दुसरीकडनं एक्झिट मारले, परत तो रस्ता दिसणारच नाहीये तुम्हाला. परत तुम्हाला फ्रंट गेटला तिथून फिरून इथे यायचं. ते तुम्हाला नाहीच भेटणार परत ती चप्पल. म्हणून तुम्ही एंडलाच काढा. तिथे फुलवाल्याकडे आम्ही काढली, बाहेर आलो, त्या बॅरिगेट मधून आम्ही त्याला आवाज देऊन बोलवला आणि त्याला सांगितलं की चप्पल आणून द्या आमची. तेव्हा आम्हाला चप्पल भेटल्या. जर आम्ही चुकून पण त्या मिठाईवाल्याकडे चप्पल ठेवली असती तर आम्हाला परत पुढे चालत परत एवढं 10-15 मिनिटं. जे झालं ते चांगल्यासाठी झालं. त्या चप्पलवाल्याने, त्या फुलवाल्याने आम्हाला चप्पल आमची आणून दिली, कारण की तो बॅरिगेट ओपनच करत नव्हते. आणि सगळे आपल्या चप्पलासाठी, कारण की सगळ्याची चप्पल दुसऱ्या बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला पण कुठे खाली जिथे मिठाई 1 किलोमीटर लांब.
तर मग खूप म्हणजे तिकडे ना पैशांसाठी ते लोक एवढे हे करतात ना, म्हणजे एवढे आम्ही फिरलोय. महालक्ष्मी, ते ज्योतिबा आहे, ते उज्जैन, काय सुंदर उज्जैन वगैरे, तिकडे एवढं छान सगळे लोक वगैरे. पण इथे लोकांचं असं की दर्शन घ्यायचे पैसे द्या, दर्शन घ्यायचे पैसे द्या. मला जरा पण नाही आवडलं. मग मला असं झालं की नेक्स्ट टाइम जर मी वृंदावनला गेली ना, मी फक्त मथुरेला जाणार, मी वृंदावनला जाणार नाही. कृष्ण जिकडे जन्मलाय तो एरिया खूप छान आहे, तिकडची लोक खूप मस्त आहेत. बाकी बिहारीमध्ये पण आम्ही गेलो, दर्शन झालं, पण एवढ्या लांबून झालं. पण शेवटी एंट्री, दर्शन, 2 मिनिटात एक्झिट, एवढाच होता तो. इथून इथे बाहेर एवढंच दर्शन मिळालं. खूप गर्दी, दर्शन खूप गर्दी, ते बघून छान वाटतं. खूप छान वाटतं. त्या लोकांनी ते एवढं पैशांच्या हे करून ते खराब करून टाकला एक्सपिरियन्स. हॉटेल बिटेल सगळे चांगले होते. सो आमचा एक्सपिरियन्स सांगायला गेलं तर तिकडे कुठेच पैसे गेले नाही. ऑटोला किती 250 रुपीज पर पर्सन गेले. ट्रेनचे 1700 रुपये जायचे. वृंदावनला जे आमचं हॉटेल होतं द्वारका कुंज, तिकडे आमचे होते पर पर्सन 1125, कारण की तो चांगलं हॉटेल होतं आणि आम्ही 2 रूम घेतलेले तिकडे. आणि त्याच्यानंतर जातानाची ट्रेन होती आमची गरीब रथ, जी एकदम गरीब होती. मी अशी झालेली की यश आपण हात जोडले आणि फ्लाईटनी जाऊया. मी या ट्रेन मध्ये नाही बसू शकत. 3rd क्लास एसी होती, पण ती 3rd क्लास आता बरोबर नाव घेतलंस, 3rd क्लास एसी होती आणि स्लीपर पेक्षा ती आणि आम्ही 3rd क्लास एसीच्या क्लासला खराब नाही बोलतोय, त्या ट्रेनला खराब बोलतो, कारण आम्ही जाताना 3rd क्लास एसी 3rd एसी या क्लासनी गेलेलो आहे. तर ती खूप छान होती. पण ही बाबा काहीतरी वेगळंच होतं. हे एकदम लोक बघून मला असं झालं, एकतर आपल्याला असं थोडं होतं ना की लोक कशी, म्हणजे असं मला एकदम हे झालं की नाही, मला या ट्रेन मध्ये नाही. एकतर आम्हाला RSC मिळालेलं, तर मग मला असं झालं की मी इथे झोपूच शकणार नाही, मी रात्रभर जागणार आहे. पण लकीली नंतर TC आला, त्यांनी 500 रुपये घेतले आमच्याकडनं आणि आम्हाला चांगला एक कोच दिला. सो ते झालं आणि मग तिकडे आम्ही झोपलो आरामात. सकाळी उठलो आणि असं झालं कधी आम्ही या ट्रेन मधून उतरतो. मी तिकडे वॉशरूमला पण गेली नाही. सो येस, असं होतं आमचं मथुरा. सो मी मथुरेला 5 स्टार देईन, गोकुळला 0 स्टार देईन, 1 स्टार देईन फक्त त्या घरासाठी. आणि घोरासाठी 5 स्टार घ्या, पण तिकडच्या लोकांनी, मेन एक्सपिरियन्स आमचा त्या लोकांनी खराब केलेला आहे तिकडच्या. बाकी काही प्रॉब्लेम नाही. काही लोक होते जे खूप चांगले, राधे राधे करणार, खूप पोलाइट खूप आहेत लोक, पण जे हे पैशांच्या मागे खूप जास्त लागलेले आहेत ना तिकडे, दुकानदार, फूडवाले, ते सगळे रूढ आहेत. रिक्षावाले पण चांगले, आम्हाला सगळे रिक्षावाले चांगले मिळाले. फक्त त्या एका गोकुळला सोडणाऱ्या रिक्षावाल्याने आमच्यासोबत स्कॅम करून बाकी सगळे छान होते. जेवण पण चांगलं आहे, बट माझा असा एक्सपिरियन्स होता. तर तुम्हाला ऍक्च्युअली जायचंय मथुरा, त्या हॉटेलमध्ये थांबा जे आम्ही नाव सांगितलंय. आणि आमचं हे प्रमोशन नाही करते आम्ही, का सांगतोय तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी. तुम्ही उतराल ना, हॉटेल मधनच एंट्री आहे जन्मभूमीला, तिथून बाजूला फोन ठेवायचा, आतमध्ये निघून जायचं, बस. एवढं सोपं आहे. मथुरेला जा, तिकडचा तो बाहेरचा एरिया फिरा, कारण जन्मभूमीच्या बाहेरचा तो मार्केट एरिया खूप छान आहे, तिकडे फिरा. मला आता माझं काय राहिलंय, बरसाना राहिलंय जिकडे राधा राणीचा जन्म झाला, आणि गोवर्धन राहिलंय. सो ह्याच्यासाठी जर मी गेली तर मथुरेलाच जाणार मी याच वर्षात. नाही जाणार, मी अवॉइड करेन तो. सो येस, तो बाकी मंदिर आतून खूप छान आहेत. आणि डे 3 आपण कव्हरच नाही केलं. डे 3 ला उठून आम्ही बाकी बिहारीला गेलो, त्याच्यानंतर आम्ही गेलो प्रेम मंदिर, जे आदल्या दिवशी आमचं रात्री राहिलेलं. सो प्रेम मंदिरला गेलो. तिकडे आम्ही पूर्ण काहीच रिकामं, म्हणजे काहीच गर्दी नव्हती, एकदम रिकामं मंदिर होतं. मस्त छान दर्शन झालं. मग ते करून आम्ही घरी आलो. तिकडनं आम्ही थोडा रेस्ट केला 2 तास. मग आमची ट्रेन होती संध्याकाळी 6:45ची, गरीब रथ. मग आम्ही आलो, जी सकाळी आम्हाला 7 वाजता त्या लोकांनी बोरिवलीला सोडलं. तर असं होतं आमचा मथुरेचा हा पूर्ण ट्रिप आणि स्कॅम थोडासा. तर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हे सगळं ऐकून झालं असेल तिकडे, तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि हे ऐकूनच जा, ही व्हिडिओ बघूनच जा. बाय.